जालिंदर भाऊ डोंबिवलीला तुम्ही नव्हतात, चाकणला होते जालिंदर भाऊ. तिथं जी आपली माणसं आहेत, आम्ही कुणी बोलण्यापेक्षा खरं तर ती जी माणसं बोलत होती. डोंबिवलीला आमच्या आधी ज्या 10-12 स्थानिक आपल्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांनी गेल्या 5 वर्षामध्ये बदललेला अकोले तालुका त्यांना कसा भावतोय, हे जे खरं तर जालिंदर भाऊ त्या सभेमध्ये सांगितलं. आणि मी डॉक्टर साहेबांच्या शेजारी बसलो होतो. मी डॉक्टर साहेबांना म्हटलं, खरं तर आपल्या दोघांच्या भाषणाची आता गरजच उरलेली नाही. जेव्हा लोकच असं सांगतात की बदललेला 40 वर्षापूर्वीचा तालुका आणि गेल्या 5 वर्षातला तालुका, हे जे बदललेलं चित्र आज आमचे मुंबईमध्ये राहणारे, आज चाकणमध्ये राहणारे, आज पुण्यामध्ये राहणारे, आज नाशिकमध्ये राहणारे आमचे जे बांधव आहेत, जे आमच्या माय भगिनी आहेत, ज्या दिवाळीला आता सणाच्या निमित्तानं येणार आहेत आणि त्या प्रचंड खुश आहेत तालुक्यातल्या झालेल्या बदलावर, मला वाटतं हीच खरं तर डॉक्टर साहेबांच्या कामाची पावती आहे. आणि म्हणून गेले महिनाभर ह्या सगळ्या प्रचाराच्या काळात, म्हणजे तिरंगा जनसंवाद यात्रा असू द्या, अजितदादांची सभा असू द्या, जालिंदर भाऊ ठरवून आम्ही एक पथ्य पाळलं, आम्ही एक मर्यादा पाळायची ठरवली, आम्ही एक संयम पाळायचा ठरवला, आम्ही एक तालुक्याच्या राजकारणाची जी एक सभ्यता आहे ती सभ्यता टिकवायचं म्हणून असं ठरवलं की आम्ही विरोधी मित्रांवर अजिबातही बोलणार नाही, आम्ही कुणावरही टीका करणार नाही, आम्ही पातळी सोडून खालचे शब्द वापरणार नाही. आणि ते पथ्य आम्ही कालपर्यंतही पाळलंय, आजही पाळणार आहोत आणि पुढच्या 20 दिवसातही आम्ही पाळणार आहोत. आम्हाला कुणावर खालचे वार करण्याची मुळातच गरज नाही, आम्हाला कुणावर टीका करण्याची गरज नाही. आम्ही व्यक्तिगत कुणाच्या घरात जाऊन तर अजिबात डोकावणार नाही, कारण आमची ती संस्कृती नाही. पण मला नम्रपणे त्यांना सगळ्यांना असं सांगायचंय की बाबांनो, काय झालंय बघा, गंमत काय जरा समजून घ्या. 2019 ची जी निवडणूक होती ती या तालुक्यासाठी या करता ऐतिहासिक होती की 40 वर्षातली या तालुक्यामधली जी एक प्रचंड राजकीय दहशत होती, जी गावागावातली दहशत होती, जे गावागावातले तुर्रम खान होते आणि ज्यांच्या जाचाला ही या तालुक्यातली सर्वसामान्य माणसं जनता विटली होती, त्या तुर्रम खानांची गावागावातली दहशत मोडून काढण्याचं काम ह्या तालुक्यातल्या जनतेनं 2019 ला केलं. आणि खरं काय दुःख नाही सांगू का, नाही बोलायचं असं ठरवलं तरी काही बोलावंच लागणार आहे आणि म्हणून बोलणार आहे. पण मी व्यक्तिगत नावही शक्यतो टाळणार आहे, कुणाचं नाव घेण्याची मला गरज नाही. पोट कुणाची दुखायला लागली, ह्या तालुक्यामध्ये वर्षानुवर्ष राजकारण हा ज्यांचा व्यवसाय होता, राजकारण हा ज्यांचा धंदा होता, आणि केवळ पॉकेट पुढारी जे होते ना, बरोबर बोलतोय ना मी, चुकीचं बोललो तर तुम्ही सर्व वडीलधारी आहे, मला कधीही थांबवायचा तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे आणि तुम्ही थांबा म्हणाल त्यावेळेला मी नक्की थांबणार आहे. पण हे बोलावं या करता लागणार आहे की जेव्हा तालुक्यातली सर्वसामान्य जनता मोकळा श्वास घेत नव्हती, पण ह्या पुढाऱ्यांनी या तालुक्याला वेठीला धरलं होतं आणि त्या रागातनं 2019 ला गावागावातली तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं एकत्र आली, सगळे मावळे एकत्र आले आणि त्या मावळ्यांनी ठरवलं नाही आता आम्हाला या तालुक्यामध्ये राजकीय परिवर्तन करायचं. आणि ते राजकीय परिवर्तन झालं, पण ते राजकीय परिवर्तन झाल्यामुळं ज्यांचा बाजार उठला ना, काही जणांचा बाजार उठला, बरोबर आहे ना, या तालुक्यामध्ये जे स्वतःला प्रस्थापित समजत होते आणि राजकारण म्हणजे आम्हीच, या तालुक्याचा आमदार कोण होणार ते आम्हीच ठरवणार, अशी शेखी मिरवणारे जे होते, त्यांना या तालुक्यातल्या सामान्य जनतेनं 2019 ला सांगून टाकलं की नाही, या तालुक्याचा आमदार बाहेरचं येऊन कोणी ठरवणार नाही, या तालुक्याचा आमदार या तालुक्यातली सर्वसामान्य जनता ठरवेल. आणि त्या जनतेने ठरवलं की आम्हाला एकच आश्वासक चेहरा पाहिजे आणि तो म्हणजे डॉक्टर किरण लहामटे. आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी खरं तर तिरंगा जनसंवाद यात्रेमध्ये हे मी वारंवार बोललोय, त्यांच्या वाटेला 5 वर्ष नाही झाली हो, 2-2.5 वर्ष कोरोनामध्ये गेली आणि राहिलेल्या 2 वर्षामध्ये जो विकासाचा झंझावात या माणसानं उभा केला,
आम्ही त्यांना विकासाचा वारकरी म्हणतो, उगीच म्हणत नाही. कुणालाही कोणते शब्द किंवा उपाधी आम्ही चुकूनही लावणार नाही. डॉक्टर साहेबांना जेव्हा आम्ही विकासाचे वारकरी म्हणतो, त्यामुळे ज्यांची वर्षानुवर्षाची एक जहागिरी होती ती धोक्यात आली, ते सगळे आज एकत्र आलेले आहेत. परवा एक शब्द मी कधी ऐकला नव्हता, अकोले तालुक्यामध्ये आजपर्यंत वापरला गेला नव्हता, पण परवा त्यांच्या सभेमध्ये त्यांच्याच एका नेत्याला त्यांच्या शेजारी उभं राहून कुणीतरी कानात सांगत होता आणि मला ते बघताना टीव्हीवर माझ्या लक्षात आलं. काय शब्द वापरला? मलिदा गँग. काय शब्द वापरला? आता खरं सांगितलं तर सगळी मलिदा गँग तिकडे हो, बरोबर आहे ना? 5 वर्ष ज्यांना मलिदा मिळाला नाही, निदान आता तरी काही मिळेल का म्हणून सगळे एकत्र झालेत. सगळे एकत्र. एवढी गर्दी आहे त्या स्टेजवर. इकडे आपल्याकडे बरं आहे, आपल्याकडे थोडीच माणसं आहेत, मोजकीच माणसं आहेत. तिकडे पुढारी नाहीच आपल्याकडे, बरोबर आहे ना? हा, आपल्याकडे ही सर्वसामान्य जनता डॉक्टर साहेब ज्यांच्याकडे आहेत त्यांना पुढाऱ्यांची गरजच काय खरं तर. ज्यांच्या सोबत सर्वसामान्य जनता आहे त्यांना या तालुक्यातल्या ह्या पॅकेज पुढाऱ्यांची गरज नाही. आणि म्हणून ती जी मलिदा गँग आहे, त्या मलिदा गँगला असं वाटलं की अरे गेली 40 वर्ष या तालुक्याचा आमदार कोण व्हायचा हे आम्ही ठरवायचो. जणू काय तो त्यांनी पत्ते पिसायचे आणि मग एका दुर्री तिर्री आणि मग ते ठरवायचे अकोल्यातल्या एखाद्या हॉटेलमध्ये बसून की यावेळेचा आमदार कोण. पण 2019ला त्यांचा तो धंदा बंद झाला, पित्ते पिसायचं काम बंद झालं आणि तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं एक नेतृत्व स्वीकारलं. आणि आजही जेव्हा गावागावात जातोय, सर्वसामान्य माणसं सांगतायत की ज्या माणसानं शेवटच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्हाला या तालुक्याचा विकास कसा होऊ शकतो हे दाखवून दिलं, त्याच्या कर्तृत्वानं त्या माणसाला पुन्हा एकदा 5 वर्षासाठी संधी देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि मला खात्री आहे आज या आई कळसुआईच्या या दर्शनाच्या प्रसंगी आई कळसुआईचे आशीर्वाद घेताना मी सांगतोय की या तालुक्यातल्या जनतेचा, सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद डॉक्टर साहेब आजही तुमच्या सोबत कायम आहे. आणि म्हणून निकालाची चिंता नाही. म्हणून त्यांची शिवराळ भाषा, कधी कधी लोकांना असं वाटतं की ते तिकडून एवढं शिवराळ बोलतायत तरी तुम्ही त्यांना उत्तर का देत नाही. पण आम्ही पथ्य पाळलंय हो. आम्ही एक सभ्यता पाळायचं ठरवलंय, आम्ही एक मर्यादा पाळायचं ठरवलंय, आम्ही एक संयम पाळायचं ठरवलंय. आणि म्हणून आम्ही आरेला कार्य नाही करणार आहे. कारण काय करायचं खरं सांगू का, त्यांचा डाव असा आहे, त्यांच्याकडं सांगण्यासारखं दुसरं काहीच नाही. म्हणून त्यांना ही लढाई मुद्द्यावरनं गुद्द्यावर आणायची आहे. बोललोय ना मी तुमच्या मीटिंग मध्ये अंकुश भाऊ, मी सगळ्यात डॉक्टर साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आज पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो की त्यांना पुढच्या 10-20 दिवसामध्ये त्यांचा हा डाव आहे, त्यांचं हे षडयंत्र आहे, त्यांचा हा प्रयत्न आहे की त्यांना त्यांचं कर्तृत्व सांगण्यासारखं काहीच नसल्यामुळं ते ही लढाई मुद्द्यावरून गुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्यांच्या ह्या षडयंत्राला आपण बळी पडायचं नाही, आपण अजिबात बळी पडायचं नाही. आपलं नाणं खणखणीत आहे, आपण केलेली कामं आहेत आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं. आमच्या लाडक्या माय भगिनी आहेत ना सगळ्या, त्या लाडक्या माय भगिनी सांगतात त्या 1,500चं सोडून द्या, मी त्या 1,500 बद्दल नाही बोलणार. त्या डॉक्टर साहेब, मी तिरंगा जनसंवाद यात्रेमध्ये तुम्ही भाषण करायचं, मी मागे जाऊन लोकांमध्ये बसायचो, लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायचो आणि समजून घ्यायचो लोकांच्या मनात काय आहे. तेव्हा त्या माय मावल्या मला असं सांगायच्या, जालिंदर भाऊ, त्या असं म्हणायच्या की ह्या तालुक्यात असा एक पहिला राजकारणी माणूस निघाला की जो असं सांगतो की मला व्यसनाधीन कार्यकर्ते आवडत नाहीत. असा एक पहिला राजकीय माणूस निघाला या तालुक्यामध्ये की तो असं सांगतो की मी निवडणुकीला दारूचे खोके वाड्या वाड्यांवर पोहोचवणार. सांगतो ना, तर नाहीतर राजकारणासाठी, मतांसाठी काहीही करणं हे आज जिथं योग्य मानलं जातं त्याही क्षणी त्या माय मावल्यांना याचा आनंद आहे, आमच्या तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाला याचा आनंद आहे की हा माणूस राजकारणाचं जे प्रदूषण झालेलं आहे ते दुरुस्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि म्हणून आम्ही या माणसासमोर आहोत.
मला जेव्हा काही लोक प्रश्न विचारतात की का हो विनय सावंत तुम्ही डॉक्टर तर ज्यांच्या सोबत आहेत त्या पक्षाबद्दल आमची काही वेगळी मत आहेत, अमुकेत तमुकेत वगैरे सगळं लोक सांगतात आणि मला असं म्हणतात की कसं काय. मी त्यांना एवढं सांगितलं ते पुन्हा सांगतो आणि 2 मिनिटात थांबतो. 20 तारखेच्या मतदानानंतर आणि 23 तारखेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये जे सरकार सत्तेवर येईल ते सरकार आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या सहभागाशिवाय कोणतंही सरकार सत्तेत येणार. बरोबर आहे ना. अजितदादांना वगळून कुणीही सत्तेत येऊ शकणार नाही. आणि मग अजितदादा जर सत्तेत येणार आहेत तर अजितदादांचे जे निष्ठावंत सहकारी आहेत तेही सत्तेत येणार आहेत ना, येणार आहेत ना. आणि मग आमच्या तालुक्याचं आज जे भलं झालंय ते अधिक भलं होण्याची पुढच्या 5 वर्षात शक्यता आहे ना. आणि म्हणून कुणाला व्यक्तिगत काय स्वप्न पडतात, कुणाला व्यक्तिगत स्वप्न पडलं म्हणून आमदार व्हायचंय त्याच्याही पेक्षा आम्हाला आमच्या तालुक्याचं हित डॉक्टर किरण लामटेंना पुन्हा आमदार करण्यामध्ये म्हणून डॉक्टर किरण लामटेंना आमदार करायचंय. आणि आपण सगळे मिळून ही लढाई नक्की जिंकूयात. मला खात्री आहे की जेव्हा पुढारी एका बाजूला आणि सर्वसामान्य जनता एका बाजूला अशी लढत असते, या लढाईमध्ये कोण जिंकतं, कोण जिंकतं? सर्वसामान्य जनताच जिंकते ना. आणि म्हणून 2024च्या अकोले तालुक्याच्या ह्याच लढतीमध्ये पुन्हा एकदा 23 तारखेला होणारा विजय हा फक्त डॉक्टर किरण लामटे यांचा वैयक्तिक विजय नसेल तर तो अकोले तालुक्यातल्या तुमच्या माझ्यासारख्या ज्यांना या तालुक्यामध्ये भविष्यात चांगलं काहीतरी घडावं, आमच्या ज्या तरुण पिढ्या आहेत त्यांचं भवितव्य योग्य दिशेने जावं असं वाटतं, त्या सर्वांचा तो सामूहिक विजय असेल. आणि आपण सगळे मिळून पुढच्या 20 दिवसामध्ये आपलं काम प्रामाणिकपणे करूयात, आपलं काम करू राहूयात, आपला चांगला विचार लोकांपर्यंत पोचूयात आणि लोक आपल्याला नक्की साथ देतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.